तो बकरों की कुर्बानियां होंगी और हजारों की तादाद में होंगी। तो उसके लिए भी क्या बकरे को ले जाकर इनके पास तपास करवाना जरूरी है, ये भी जो है तो बात क्लियर की जाए, क्योंकि बकरा छोटा जानवर होता है, उसकी कुर्बानियां घर पे होती है। तो अगर इतने सारे जानवर अगर ये देखते बैठेंगे तो फिर उसके लिए भी तकलीफ आएगी। कल को ये ना हो कि भाई हमने बताए थे या हमने नहीं बताए थे, ये कानून में था, किसी ने घर पे कुर्बानी बकरे की किया और आपने आके बोल दिया कि भाई इसकी तपासनी नहीं हुई। मीटिंग में नगर पालिका के कर्मचारियों ने पानी नहीं छोड़ते था, तो मसला पानी का है, तो नगर पालिका के कर्मचारी आए हैं, मेरी उनसे पहले भी बात हुई थी। वहाँ जो अधिकारी है वो बोलते अगर हम ईद के दिन पानी छोड़ेंगे तो हमारा सिस्टम बिगड़ जाएगा। कायदे से चलेंगे तो फायदे में रहेंगे। पुलिस प्रशासन को हमारी तरफ से जितना कॉपरेशन मिलेगा उतना हमारे शहर की हम शांतता को कायम रख सकते हैं। हम और आप बारहा सुनते आए हैं कि मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना। मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी हैं हम वतन हैं हिंदुस्तान हमारा। यह त्योहार सिर्फ आज पहली बार नहीं है, सदियां गुजर गईं और हमारे आपके बीच में इसी तरीके से यह सिलसिला जारी है। सभी धर्म में अपने अपने तौर पर जो त्योहार है, खुशियां मनाने का मौका है। हर धर्म वालों को भारत का कानून इजाजत देता है कि अपने अपने धर्म के एतबार से आप मनाएं। उसके साथ साथ हमारे इस देश के जो कानूनी तौर पर मामलात हैं, हमें और आपको उसका भी ख्याल रखते हुए, ताकि एक दूसरे की दिल आजारी भी ना हो, हमें और आपको जहां पर अपने रब को राजी करना है, अल्लाह की रजा के लिए कुर्बानी पेश करनी है, वहीं पर हमें अपने भाइयों का भी ख्याल रखना है, पड़ोसियों का भी ख्याल रखना है, गरीबों का भी ख्याल रखना है। तमाम मामलात हमारे और आपके नजर के सामने हैं। ये हमारा भारत देश इतना खूबसूरती वाला देश है कि इसमें सभी लोग मिलजुल कर अपने अपने त्योहार को मनाते हैं, मिलजुल कर जिंदगी गुजारते हैं। अब ये बकरीद आई है, इस मौके पर भी हमको आपको भी इस बात का ख्याल रखना है और जो गाइडलाइन प्रशासन की तरफ से दी जा रही है, हम और आप उन बातों का ख्याल रखें और अपनी ईद को निहायत ही इज्जत और वक़ार के साथ मनाएं। सर पे पुलिस स्टेशन की मध्यस्थी से शांतता कमेटी की मीटिंग में तमाम लोग मौजूद हैं। हमारा पुलिस प्रशासन जो है हम लोगों के प्रोटेक्शन के लिए है और पूरे शहर में ऐसे कई हालात ना बने इसके लिए हमको वो बुलाते हैं और हमसे हमारे मसाइल पूछते हैं और हमारे मसाइल को हल करने की कोशिश करते हैं। मैं यहाँ बैठे तमाम पुलिस प्रशासन की जानिब से आपको एक सेंटेंस में बात कहूंगा कि कायदे से चलेंगे तो फायदे में रहेंगे। पुलिस प्रशासन को हमारी तरफ से जितना कॉपरेशन मिलेगा उतना हमारे शहर की हम शांतता को कायम रख सकते हैं। हमें जो जो रिस्ट्रिक्शंस पुलिस प्रशासन की जानिब से मिले हैं, हमारा उस रिस्ट्रिक्शन पर पूरी तवज्जो से ध्यान देना। हर फरीजा कुर्बानी का हो, नमाजों का हो, अपने रास्तों से जाना, किसी चीज की किसी भाई को किसी को इसका नुकसान ना पहुंचे, इसी चीज का ख्याल रखना ये हमारा अखलाकी फर्ज है। ये हमारे उलमाओं ने भी हमें समझाया है और हमें हर पुलिस प्रशासन एडमिनिस्ट्रेशन की तरफ से हमें जो रिस्ट्रिक्शंस हैं इस पे मैं भुसावल शहर के तमाम जिम्मेदारों की तरफ से पुलिस प्रशासन को ये वादा करता हूं कि हम आपको शांतता रखने के लिए और आपको ऐसी कोई घटना ना घटे इसके लिए मैं आपको एक आश्वासन देता हूं तमाम की जानिब से कि आप प्रशासन के साथ हम हमेशा शाना बशाना हम खड़े हैं।
जो कोई भी बात की ऐसी कोई तकलीफ नहीं होगी इंशाल्लाह। और हम लोग जो है पुलिस प्रशासन को सहकार्य करेंगे और पुलिस प्रशासन से हमसे अगर कोई दिक्कत है तो हमारे जो जिम्मेदार यहाँ पर बैठे हुए हैं उनके जरिए से हम लोग जो हमारे मसाइल हल करेंगे। ये बोलकर मैं 2 शब्द, वक्त की बड़ी कमी है, बातें तो आज के शांतता कमेटी के अध्यक्ष अपने जलगांव जिले के एडिशनल एसपी साहब, डिप्टी साहब, बाजारपेट के पीआई साहब, तालुकी के पीआई साहब, शहर पुलिस स्टेशन के पीआई साहब, नगर पालिका के कर्मचारी और हमारे शहर के सभी हिंदू मुस्लिम जवाबदार भाई। सर, बकरा ईद का जो त्योहार है हमारा मुस्लिम समाज का त्योहार बहुत बड़ा है, लेकिन हमारा जो समाज में ईद आती है तो नमाज के लिए 5 साल का बच्चा भी हमारा नमाज को जाता है। और है सवाल मसला कुर्बानी का, तो कुर्बानी जो है तो हमारे में जो श्रीमंत आदमी है जिसकी हैसियत है कुर्बानी करने की, वही कुर्बानी करता है। जितनी मुस्लिम समाज की संख्या है उतनी संख्या कोई कुर्बानी करती नहीं है। और जिस तरह अभी हमारे वक्त साहब ने हमको कायदे की भाषा बताए कि भाई 6 महीने तक चार्जशीट होने वाली नहीं है, तो मैं वक्त साहब हमने बाजारपेट के हमारे पीआई साहब ने 1 महीना पहले हमारी एक मीटिंग हुई थी। मीटिंग में हमने सभी समाज के लोगों को बताया कि जो भी कानून और कायदे से काम होगा तुमने वो काम करना चाहिए। अगर कायदे के बाहर काम होगा तो कोई समाज का लीडर या कोई कार्यकर्ता पुलिस स्टेशन में आएगा नहीं। क्योंकि अभी हमारा जो देश है, जो अभी हमारे भारत देश में ऑपरेशन सिंदूर के नाम से जो हमारे पूरे देश में खुशी हुई है, तो मैं सभी लोगों से चाहूंगा कि आज आने वाले त्योहार में हमारा हिंदू भाई मुस्लिम भाई सभी खुश रहना चाहिए। ऐसे मैं आज सभी लोगों से अपील करूंगा। और सर, नगर पालिका से मैं अपील करूंगा कि पिछले साल भी अपने मीटिंग में नगर पालिका के कर्मचारियों ने पानी नहीं छोड़े थे साहब, तो मसला पानी का है। तो नगर पालिका के कर्मचारी आए हैं, मेरी उनसे पहले भी बात हुई थी। वहाँ जो अधिकारी है वो बोलते अगर हम ईद के दिन पानी छोड़ेंगे तो हमारा सिस्टम बिगड़ जाएगा। तो तुम्हारा जो सिस्टम है, नगर पालिका के कर्मचारी है, उन्होंने अपना सिस्टम जैसा जो भी है वो तय करना और ईद के दिन हमको पानी देना। इतने में मैं अपने 2 शब्दों समाप्त करता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। तमाम बड़े बुजुर्ग दोस्तों और साथियों, बकरा ईद, ईद उल अजहा एक ऐसा मौका है कि जब हम एक खुशी मनाते हैं। ईद का मतलब होता है खुशी और अजहा का मतलब होता है कुर्बानी। कुर्बानी वाली ईद जो आती है ये सदियों से मनाई जा रही है और अब भी मनेंगे और इंशाअल्लाह ता कयामत तक मनाई जाएगी। ये दूसरी बात है कि कवानीन आते रहते हैं, बदलते रहते हैं और हमारा इस्लाम भी इस बात की हमको जो है तो हुक्म देता है कि तुम जिस मुल्क में रहो, जिस देश में रहो, उस देश के कानून की हिफाजत करना और उस देश के कानून पर अमल करना ये हमारा फर्ज है। तो जैसा कि अभी महाराष्ट्र सरकार ने कुछ अमेंडमेंट कानून में लाए हैं कि भाई जो गौवंश हत्या बंदी जो है तो इन्होंने लागू की है और उस पर जो है तो मौका के तहत जो है तो कायदा लगाया जाएगा या उसके ऊपर जो है तो गुना दाखिल किया जाएगा। तो सर, हम तमाम के हवाले से आपसे ये जो है तो मतलब आपको वादा करता हूं कि हम मुसलमान हम अपनी ईदों को मनाएंगे, अपनी खुशियों को मनाएंगे। और अगर कुर्बानी की बात है तो भले ही जानवर की कुर्बानी का मौका मिले ना मिले, हम अपनी खुशियों की कुर्बानी देंगे, लेकिन देश के संविधान की रक्षा जरूर करेंगे। हम अपनी खुशियों की कुर्बानियां देकर भी जो है, और ये भी तो एक कुर्बानी है कि अपने मुल्क के कानून की हिफाजत करना। अब इतना बड़ा कानून बनाया गया, हम भी नहीं चाहेंगे कि हमारा कोई भाई जो है तो आहत हो, और हम भी ये नहीं चाहेंगे कि कोई भी मुसलमान ऐसा कोई काम करके हमारे जो है तो कानून के जो है तो लचान में फंसे और कानून के जो है तो शिकंजे में फंसकर अपने आप को और अपने परिवार को बर्बाद करे। तो मैं तमाम मुसलमानों से खास तौर से इस डायस से गुजारिश करूंगा कि अगर साल, 2 साल, 5 साल, 10 साल जब तक ये कानून है, अगर हम बड़े के गोश्त की कुर्बानी ना दे, बड़े जानवर की कुर्बानी ना दे, तो ऐसा जरूरी नहीं है कि कुर्बानी नहीं होंगी। अगर हमारी इस्तेदाद है तो हम बकरे की कुर्बानी करें, और अगर इस्तेदाद नहीं है तो मैं समझता हूं दोस्तों कि दुनिया में सबसे बड़ी कुर्बानी नफ्स की कुर्बानी। हम अपने नफ्स को कुर्बान करें, और अल्लाह बेहतर जानने वाला है, अल्लाह समझने वाला है। अल्लाह ही ने हालात पैदा किया है हमारे अमालों की वजह से
कि वो जानता है कि ये हालात है, मेरा बंदा कुर्बानी नहीं कर सकता, तो अल्लाह बेहतर जानने वाला है। तो हम कुर्बानी को इस साल भले ही ना करें, लेकिन कानून का उल्लंघन किसी हाल में ना करें। मैं आप तमाम से ये अपील करता हूँ, ये गुजारिश करता हूँ कि इस साल हम कुर्बानी के जो है तो बड़े जानवरों की तरफ हम रुख नहीं करेंगे। और जैसा बताया गया है कि भैंस और भैंस का जो बच्चा रहता है, जिसको हम मेरे ख्याल से पाड़ा वगैरह कहते हैं, पाड़े की कुर्बानी कर सकते हैं। इस्लाम भी उसकी इजाजत देता है और कानून भी उसकी इजाजत देता है। और सर जैसा आपने कहा कि जो जानवरों की जांच पड़ताल होगी, तो सर अभी डीवाईएसपी साहब खासतौर से आपसे अपील कर रहा हूं कि अभी सबसे ज्यादा बकरों की कुर्बानियां होंगी, क्योंकि बड़े जानवर की कुर्बानी पे पाबंदी है और हम लोग कानून का उल्लंघन नहीं करेंगे। तो बकरों की कुर्बानियां होंगी और हजारों की तादाद में होंगी। तो उसके लिए भी क्या बकरे को ले जाकर इनके पास तपास करवाना जरूरी है, ये भी जो है तो बात क्लियर की जाए। क्योंकि बकरा छोटा जानवर होता है, उसकी कुर्बानियां घर पे होती है। तो अगर इतने सारे जानवर अगर ये देखते बैठेंगे तो फिर उसके लिए भी तकलीफ आई। कल को ये ना हो कि भाई हमने बताए थे या हमने नहीं बताए थे, ये कानून में था, किसी ने घर पे कुर्बानी बकरे की किया और आपने आके बोल दिया कि भाई इसकी तपासनी नहीं हुई, तो वो मामला नहीं होना चाहिए। तो जो भी बात है वो लोगों तक क्लियर पहुंचाए। बकरे ही की कुर्बानी होंगी, बड़े जानवरों की जिस पर कानून ने जो है तो पाबंदी आयद की है, वो कुर्बानियां इंशाअल्लाह नहीं होंगी। हम लोग भी कानून की खिलाफ वर्जी नहीं करेंगे, क्योंकि जैसा हमारे पापा भाई ने कहा कि भाई इस देश में हम सबको मिलजुल कर रहना है ना। ऑपरेशन सिंदूर की खुशियां हमने मनाई, तो हमने इसलिए मनाई क्योंकि ये मुल्क हमारा है और इस मुल्क के हम बाशिंदे हैं और हम यहीं पैदा हुए और हम वो लोग हैं जो इसी सरजमीन के अंदर अपने आप को दफन कर लेंगे। तो कानून की खिलाफ वर्जी नहीं होगी इंशाअल्लाह। ये मैं आप तमाम की तरफ से प्रशासन को अपील करता हूँ, प्रशासन से भी गुजारिश करता हूँ कि जहां कहीं अगर कोई झूठी अफवाह के चलते कोई मामला सामने आता है, तो आप लोग हम लोगों को बीच में डालकर उन मामलात को जो है तो सही तरीके से रफा दफा करने की कोशिश करें। जय हिंद, जय भारत। बकऱ्यांची कुर्बानी जी आहेत ना, ती त्याला स्लॉटर हाऊसची आवश्यकता नाही, तुम्ही ते घरीही करू शकता। त्याचं याच्यामध्ये काही तसं काही हे नाही आहे आणि त्याला परवानगीची गरज नाही, म्हणजे प्रमाणात परगण्याची। मीटिंग रखी गई है। मैं आए हुए तमाम मेहमानों का और हमारे सब हिंदू मुस्लिम भाइयों का तहे दिल से उनका शुक्रिया अदा करता हूँ कि आप लोगों ने अपना कीमती वक्त यहाँ पर आकर दिया और इस शांतता कमेटी में अपना भाग लिया। मैं अपना एक पैगाम इस स्टेज से देना चाहता हूँ कि जो गाय है हमारी हिंदू भाइयों की, वो उनको माँ मानते हैं, तो हम उनका आदर करते हुए हमारे मुस्लिम समाज की तरफ से मैं ये मांग करता हूँ कि जो गाय है उसको हमारा ये पैगाम ये ऊपर तक पहुंच जाए कि जो गाय है केंद्र सरकार उसको राष्ट्रीय पशु घोषित करे। ये हमारी सब मुस्लिम समाज की तरफ से ये हमारी मांग है। मैं आप लोगों से भी गुजारिश करूंगा कि आप इस जो मैंने कहा उसके आप तायीद करें। सर, त्या 3 मीटिंगांमध्ये काय काय नियोजन करता येईल त्यासाठी सर्व नियोजन म्हणजे 1 महिना अगोदरपासूनच आम्ही कामाला लागलेलो होतो सर। 1 महिना अगोदर म्हणजे 13 एप्रिलला आम्ही बाजूच्या लॉन्सला एक मीटिंग घेतली होती आणि त्या मीटिंग मध्ये ठरवलं होतं की पुढच्या 1 महिन्यानंतरची येणारी बकरी ईद तिचं नियोजन कसं केलं जाईल, काय केलं जाईल, मुस्लिम बांधवांमध्ये आपल्याला काय संदेश द्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून ऐन टाइमवर कोणाला अडचण येणार नाही। तर ते काम आम्ही 1 महिन्यापूर्वीच केलेलं आहे सर। त्याच्यानंतर अजून सांगू इच्छितो की सर सर्व मुस्लिम बांधवांनी तो शब्द दिला तो त्याप्रमाणे सर अजूनही सर्वजण आपल्या आपल्या मस्जिदमध्ये आपल्या आपल्या एरियामध्ये त्यांनी जाऊन त्या पद्धतीने पोलीस प्रशासनाकडून जे काही आव्हान करण्यात आलेलं होतं ते सर्व लोकांपर्यंत पोहोचवलेले आहे सर। आणि नक्कीच नगरपालिका सर वेस्टेजचा जो प्रॉब्लेम होता की वेस्टेज खूप मोठ्या प्रमाणात निघतं, म्हणजे माझं 2 दिवसापूर्वी जे बोलणं झालं होतं ते साधारण 8 ते 10 हजार बकरे कापले जाऊ शकतात असा अंदाज आहे सर। आणि एवढे बकरे कापल्यानंतर जे त्याचं काही वेस्टेज निघणार आहे त्याचं नियोजन कसं करायचं या संदर्भात नगरपालिकेशी बोलणं झालेलं आहे। ते नक्कीच लवकर टेंडर काढतील आणि जी काही नियमावली दिली जाईल तर ती नक्कीच सर्व मुस्लिम बांधवांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा, जेणेकरून लवकरात लवकर त्यांनाही कळेल आणि त्या पद्धतीने तेही नियोजन करतील। नक्कीच जी काही घरी कुर्बानी दिल्या जाणार आहे तर प्रत्येकाला एकच आव्हान करतो की घरी कुर्बानी दिल्यानंतर जे काही वेस्टेज असेल
तर ते वेस्टेज नेत्यांनी काळजी घ्या. एखाद्या तुमच्या ज्या प्रत्येक एरियात, मोहल्ल्यात, कॉलनीत जिथे कुठे तुम्हाला एखादा स्पॉट ठरवून दिला असेल, नाही तर ज्या ठिकाणी ट्रॅक्टर लावले जातील त्या ठिकाणी आपली स्वतःची सी जबाबदारी की आपण ते वेस्टेज व्यवस्थितरित्या तिथे न्यायला पाहिजे. त्याच्यानंतर जो कोणी टेंडर घेणारी व्यक्ती असेल त्यांना मी विनंती करतो की ट्रॅक्टरचं जे माप असेल त्याच्यावर ते वेस्टेज जाऊ देऊ नका, म्हणजे जेणेकरून ट्रॅक्टर चालताना ते वेस्टेज खाली पडत जाईल आणि ट्रॅक्टर पुढे जातील, अशी काही परिस्थिती होऊ देऊ नका. त्याच्यानंतर डॉक्टर साहेबांनी सांगितलेले सर्व नियम आपल्याला सर्व नियम पाळायचे. हे नियम आपल्यासाठीच बनवलेले असतात आणि हे नियम बनवल्यानंतर या नियमाप्रमाणे जर आपण वागलो तर नक्कीच समाजात कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्था, दोन जातीय धार्मिक तेढ हे निर्माण नक्कीच होणार नाही. जेवढे आपण नियम पाळू तेवढे आपण फायद्यात राहू असं मला वाटतं. तर कुरेशी समाजाची मीटिंग घेतल्यानंतर सर्वांनी एकमताने सांगितलं की साहेब पोलीस प्रशासनाकडून आणि तो कायद्याचं जे काही आहे त्यानुसार आम्ही सर्व काम करणार आहोत आणि कोणीही कायद्याच्या बाहेर जाऊन काम करणार नाही असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं. सर अशा पद्धतीने आम्ही आतापर्यंत 3 मिटिंग घेतलेल्या आहेत. आज आपल्या मार्गदर्शनाकडे मिटिंग घेतात. नक्कीच इथले सर्व जे पोलीस पाटील असतील, हिंदू बंधू आणि भगिनी असतील, त्याच्यानंतर माझे मुस्लिम बांधव असतील, त्याच्यानंतर आमचे पत्रकार असतील, नक्कीच सर येणाऱ्या 3 दिवसामध्ये जी काही बकरी ईद होणार आहे आणि त्याच्यानंतर परत जी 3 दिवस बकरी ईद करणार आहे नक्कीच सर्व पोलीस प्रशासनाला सहकार्य करतील असे त्यांनी मला वचनही दिलेलं आहे. आणि मी नक्कीच सांगू इच्छितो की सर आतापर्यंत मागील काही वर्षाचा इतिहास पाहिला तर अशी कुठली चुकीची घटना नाही. एक फक्त 2021 मधला कोरोना काळातला एक गुन्हा आहे सर आणि 2023 मधला एक गुन्हा आहे. त्याच्यावर आम्ही प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे सर. आणि टोटल 25 लोकांना आम्ही भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दी बाहेर कमीत 5 दिवसासाठी काढणार आहोत सर. 25 लोकांचं आमचं टार्गेट ठरलेलं होतं. आज त्यांना नोटीस आहे बजावून त्यांना गावात कुठल्याही प्रकारचं त्यांना आम्ही येण्यासाठी मज्जाव केला आहे सर. आणि नक्कीच कुठलीही घटना घडणार नाही अशासाठी आम्ही सर्व नियोजन केलेलं आहे. मी आल्यानंतरची 3री बकरी ईद आहे. हा 3रा एक्सपिरियन्स आहे आणि कुठलाही इश्यू बकरी ईदच्या दरम्यान किंवा कुठल्याही ईदच्या दरम्यान या ठिकाणी होत नाही. हिंदू मुस्लिम जे सोशल फॅब्रिक आहे ते एकदम घट्ट आहे आणि मागच्या 25 वर्षामध्ये कुठलाही तणाव, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या अनुषंगाने निर्माण नाही झालेला सर. म्हणजे आपण कम्युनल राईट्स वगैरे म्हणतो अशा कुठल्याच झालेलं नाही सर. एवढं घट्ट नातं या सगळं कम्युनिटीमध्ये नक्कीच आहे. एक जो गुन्हा सांगितला तर तो इंटरनल झाला होता. नमाजच्या दरम्यानच एक स्टॅबिंग झालं होतं. 307चा गुन्हा दाखल झाला होता. बाकी त्याला कुठला कम्युनल अँगल कधीच नव्हता सर. माझी फक्त विनंती आहे, ऍडिशनल सरांना आपण ऐकण्यासाठी इथं थांबलेलो आहोत. माझी फक्त विनंती आहे की जो आपलं स्लॉटर हाऊस आहे त्या स्लॉटर हाऊसच्या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे धमाळे साहेबांनी सांगितलं की माशा वगैरे भरपूर असतात, त्या ठिकाणी रक्त असं हे झालेलं असतं. नगरपालिकेला माझी विनंती आहे की त्या ठिकाणी कंटिन्यू पाण्याचा, जे साबीर मेंबरनी सांगितलं किंवा आपल्या पापा मेंबरनी सांगितलं की पाण्याचा खूपच मोठा प्रॉब्लेम असतो. तर वैभव, माझी तुम्हाला विनंती आहे की त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था जर समजा तुम्ही करत नसाल तर टँकरची व्यवस्था करा, जेणेकरून आपल्या मुस्लिम बांधवांना त्या ठिकाणी स्लॉटर हाऊसच्या दरम्यान अडचण निर्माण होणार नाहीत. दुसरी गोष्ट तुम्हाला मी सांगतो, लास्ट टाइम जे आपण वेस्टेज डम्पिंग करण्यासाठी एक वेगळं ठिकाण होतं, आता मला वाटते वेगळे हे केलेलं. आता वैभवशी बोलल्यानंतर असं समजतंय की ठिकाण बदलते का वैभव? हा तेच आहे, बदलणार आहे. तर त्या अनुषंगाने उद्या मी माझी दोघांनाही म्हणजे धमाळे साहेबांना आणि वाघ साहेबांना माझी सूचना आहे की तुम्ही त्या ठिकाणी जावा किंवा आपण सगळेजण त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू. साधारणतः स्लॉटर हाऊस ते ठिकाण जवळपास 1-1.25 किलोमीटरचं अंतर आहे. या दरम्यान जे आपण वाहतूक करतो, नगरपालिकाच विशेषतः वाहतूक करते, या वाहतुकीच्या दरम्यान कुठलाही वेस्टेज बाहेर पडणार नाही आणि त्याच्यामधून एखादे चुकीचा प्रकार घडणार नाही. या अनुषंगाने आपण सगळेजण कटिबद्ध राहूया किंवा काळजी घेण्याचा प्रयत्न करूया. मौलाना हकीम साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा. त्या पद्धतीने आपल्याला हे जे सोशल फॅब्रिक आहे हे सोशल फॅब्रिक मेंटेन आपल्याला करायचं आहे. आणि गोवंश जे जनावर आहेत त्या जनावरांची कत्तल होणार नाही, त्यानंतर त्याची कुर्बानी दिली जाणार नाही. या अनुषंगाने प्रत्येकाने आपण केअरफुल किंवा सक्षम राहूया. आणि तुम्ही सगळेजण स्टेक होल्डर्स आहात.
मग काही या ठिकाणी शांतता कमिटीचे सदस्य आहेत, मुस्लिम बांधव या ठिकाणी आहेत, तुम्ही स्टेक होल्डर्स आहात. सगळ्या लोकांना मिटिंगला आपण बोलवू शकत नाही. काही जे जिल्हास्तरीय शांतता कमिटी सदस्य, त्यानंतर पोलीस स्टेशनचे शांतता समितीचे सदस्य या ठिकाणी आहेत आणि तुम्हाला त्या कम्युनिटीमध्ये रिस्पेक्ट आहे म्हणून आम्ही तुम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे. उद्या काही समजा एखादा तणाव झाला तर तुम्हीच त्या ठिकाणी पटकन हे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माझा एक एक्सपिरियन्स आहे. ईद ए मिलादची मिरवणूक होती. आता या ठिकाणी फिरोजभाई आहे का? फिरोजभाई, हा. तर त्या रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये असंच काही मुलं पळत होते इकडून तिकडून वगैरे. तर त्यांना कंट्रोल करणारे हेच होते. कंट्रोल करणारे कोण होते? तर तुम्ही सगळेजण होता. माझा जो एक्सपिरियन्स आहे, म्हणजे अगदी स्टॅम्पेड होते की काय अशा पद्धती सिच्युएशन होती. ती आमची जी बाजारपेठची चौकी आहे रेल्वे स्टेशनची, तर रेल्वे स्टेशनच्या समोर इकडं तिकडं म्हणजे बगदळ सारखी म्हणजे सिच्युएशन झालेली होती, पण तुम्हीच त्यांना कंट्रोल करत होता. तर अशा पद्धतीनं अनेक लोकांना कुठली तरी बाहेरच्या देशातली एखादी न्यूज असते, ती व्हायरल केली जाते आणि आपल्यामधलं आपली माती भडकवली जातात. तर त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्याला सगळ्यांना युनायटेड राहायचं आहे. काही जे अँटी सोशल एलिमेंट्स आहेत, असामाजिक तत्व, ते आपल्यामध्ये थोडासा हे करण्याचा प्रयत्न करतील. मात्र आपल्याला अगदी कणखर राहायचं आहे आणि हा जो उत्सव आहे तो उत्सव अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये आपल्याला पार पडायचा आहे. याच्यामधला जो उद्देश आहे, कुर्बानी मागचा जो उद्देश आहे, तो उद्देश मगाशी हकीम साहेबांनी सांगितलेला आहे. तर त्याचा तंतोतंत पालन आपल्याला करायचं आहे. आणि या ईदच्या पार्श्वभूमीवर कुठलाही चुकीचा प्रकार, एकही गुन्हा आम्हाला दाखल करावा लागणार नाही. वाघ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जवळपास या शहरातले जे काही दारू विक्रेते आहेत किंवा यापूर्वी ज्यांना काही गुन्हे दाखल आहेत, प्राण्यांना क्रूरतेने वागवणं अधिनियम, त्यातले जवळपास 60 लोक हद्दपार आहेत पुढच्या काही दिवसांसाठी. ज्या लोकांच्या डोक्यामध्ये कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, ऍडव्होकेट मगाशी कोण येते, ऍडव्होकेट मलिक साहेबांनी सांगितलं कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. जे लोक कायद्यात राहत नाहीत अशा लोकांचा व्यवस्था आम्ही केलेली आहे. तुमच्यातले काही लोक म्हणतात साहेब आम्ही मिटिंगला येतो, आम्ही सगळे कायदे करतो, मात्र हा नालायक माणूस आहे, हा काहीतरी मस्ती करतो. तर मस्ती करणारे किमान 60 लोक इथले आणि 25 लोक नशिराबाद मधले पण काही लोक या ठिकाणी भरपूर लोक आलेले आहेत. त्यांच्यासाठी पण मला सांगायचं आहे, जे लोक कायद्याला एकदम इझी येतात, कायद्याला असं अंडरएस्टिमेट करतात, अशा जवळपास 85 लोकांना पण हद्दपार केलेलं आहे. तर त्यामुळे तुम्हाला कुठलाही अडचण होणार नाही, ही एक ग्वाही पोलीस प्रशासनाच्या वतीने देतो आणि आदरणीय ऍडिशनल एसपी सरांना विनंती करतो की आपण सर्वांना मार्गदर्शन करावं. भारतामध्ये किंवा सगळीकडेच मुस्लिम धर्मामध्ये 2 ईद साजरे केले जातात. पहिली ईद आहे जी इस्लाम कॅलेंडर प्रमाणे 10व्या महिन्यात साजरा केली जाते, त्याला आपण रमजान ईद म्हणतो. ईद उल फित्र पण असं तिला म्हटलं जातं. ही ईद मुळात आनंद साजरा करण्याची ईद असते. मोहम्मद पैगंबरांच्या काळामध्ये ही ईद सुरू करण्यात आली. रमजानच्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी ही ईद साजरी करण्यात येते. त्यानंतर बरोबर साधारण 1-2.5 महिन्यानंतर अप्रॉक्सिमेटली 70 दिवसांनी दुसरी ईद येते. तिला बकरी ईद म्हटलं जातं, इंग्लिशमध्ये तिला फेस्टिवल ऑफ सॅक्रिफाईस म्हटलं जातं किंवा कुर्बानीची ईद म्हटलं जातं किंवा कुणी ईद अल अझा म्हणतात, ईद अल अधा म्हणतात. वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळं नाव आहे. याची पार्श्वभूमी पण मुद्दाम सांगतो, आम्हाला थोडंसं खोलात जायची सवय असते जिज्ञासा म्हणून. कारण हिंदू धर्म असो, मुस्लिम धर्म असो, कुठलाही धर्म असो, अलीकडच्या काळामध्ये फॅड असा आलेला आहे की कुठलाही विचार न करता वर्तन करायचं. कुठलंही ज्ञान नाही, कुठलाही अभ्यास नाही, पार्श्वभूमी नाही, इतिहास पाहायचा नाही आणि कोणीतरी आपल्याला काहीतरी सांगतंय कुठल्या तरी सोशल मीडियावर, कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर, ते ऐकायचं आणि उथळ ज्ञानाने आपलं वर्तन करायचं. तर हे जे आहे ह्याच्या मागचा हेतू खूप उदात्त आहे. या ईदच्या मागचा म्हणजे जे आपल्यातल्या 90-95% लोकांना माहीत असेल, पण 4-5% लोकांना माहीत नसण्याची पण शक्यता आहे, अभ्यास न करलेल्या लोकांना. हे हजरत इब्राहिम आहेत, त्यांनी अल्लाला खुश करण्यासाठी कुर्बानी, आपल्या मुलाची कुर्बानी द्यायला निघाले होते. तो 10 वर्षाचा इस्माईल होता त्याची. तर अल्लाने आपला दूत पाठवला आणि त्यांना सांगितलं की मुलाची कुर्बानी देऊ नको, त्याच्या बदल्यात कुठल्या तरी प्राण्याची कुर्बानी दे, ते पण मला चालेल, असं आख्यायिका सांगितली जाते. त्यानंतर मग मुलाच्या ऐवजी त्यांनी बकऱ्याची कुर्बानी दिली आणि ह्याला बकरी ईद नाव द्यायचं सुरू झालं. तर बकरी किंवा मेंढी असे 2 प्राण्यांची कुर्बानी पहिल्यापासून जनरली दिली जाते ह्या ईदला. आता भारतामध्ये विशेषतः थोडंसं वेगळं
सामाजिक प्रश्न आहे. भारतामध्ये जे आहे गोवंश आहे तो हिंदू धर्माला पूजनीय आहे पहिल्यापासूनच. आणि आता अलीकडच्या काळात तर कायदा आलाय त्याच्याबद्दलचा, गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा. अगोदरच्या काळामध्ये मुस्लिम बांधव हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावू नये म्हणून ही कुर्बानी देण्याचे टाळत होते बरेच जण. आता हे कायद्याने आपण आपल्याला ह्याचं पालन करणं बंधनकारक आहे. आणि मी नेहमी सांगतो की आपण नुसतं बोलून चालत नाही, प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान असावा. प्रत्येकाचे जे सण आहेत, उत्सव आहेत, त्या प्रत्येक सणाला उत्सवाला एक पार्श्वभूमी आहे, इतिहास आहे, त्याच्या मागे काहीतरी परंपरा आहे, कधीतरी काहीतरी आख्यायिक आहे, घडून गेलेला आहे, म्हणून आपण ते साजरं करत आहोत. प्रत्येक सण असा कुठल्याही धर्माचा कुठलाही सण असा नाही की जो असाच कोणीतरी सुरू केला आणि तो साजरा केला जातोय. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या भावना त्याच्याबरोबर गुंतलेल्या असतात आणि त्या भावनांचा प्रत्येक धर्माच्या नागरिकांनी, प्रत्येक दुसऱ्या धर्माच्या नागरिकांच्या त्या भावनांचा आदर केला पाहिजे असं आम्हाला वाटतं. म्हणजे पोलीस म्हणून कायद्याचे पालन करणारी यंत्रणा, ह्याच्यासोबतच आपण लोकांना हे पण सांगितलं पाहिजे की आपण आपल्या धर्माचा प्रत्येकाला अभिमान असावा, परंतु याचा अर्थ दुसऱ्या कुठल्या धर्माचा द्वेष करावा असंही नाही. तर या निमित्तानं मग बकरी ईदला म्हणजे अलीकडच्या काळामध्ये कायदा आल्यानंतर आहेत ते आपल्याला पाळावी लागणार आहे. हा कायदा आहे, त्यामध्ये कुणाला विनाकारण त्रास द्यायचा हा उद्देश नाही. कायदा आहे, कायद्याचे पालन आपल्याला करावंच लागणार आहे. मग कायद्याचे पालन न करणारे कोणी असतील तर त्यांना त्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई होते आहे, झालेली आहे, होत राहणार आहे. अलीकडच्या काळामध्ये आम्ही सगळीकडे जिल्ह्यामध्ये मी पाहिलं, म्हणजे मी जवळजवळ आता 1.5 वर्ष कृष्णाची माझी दुसरी ईद आहे जिल्ह्यामध्ये. मागच्या वर्षी पण दोन्ही ईद मध्ये कधी कुठे प्रॉब्लेम झालेला नाही जिल्ह्यामध्ये. यावर्षी पण रमजान महिना अतिशय शांततेत पार पडलेला आहे आणि यावेळी सुद्धा होणार नाही काही, याची आम्हाला खात्री आहे. कारण प्रत्येक ठिकाणी आमचे पोलीस अधिकारी आहेत, सगळी यंत्रणा आहे, इतर डिपार्टमेंट आहेत. जसं आपल्याला आता बडे साहेबांनी आणि नगरपालिका सीओ साहेब दोघांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, माहिती दिलेली आहे. त्याप्रमाणे सगळीकडेच प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये मिटिंग घेऊन आम्ही या कायद्याबद्दल, त्याचे पालन करण्याबद्दल मिटिंग्स घेतलेल्या आहेत, सूचना दिलेल्या आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद मुस्लिम बांधवांकडून त्या मिटिंग्सला मिळालेला आहे. आणि जवळपास सर्वच ठिकाणावर आम्हाला म्हणजे ग्वाही देण्यात आलेली आहे की कुठल्याही कायद्याचे भंग आम्ही करणार नाही आणि 100% जे काही सूचना दिलेल्या आहेत त्याचं आम्ही पालन करू. मग आता कुर्बानीचा सण आहे, ठीक आहे, याचा अर्थ आपण आपले स्वतःचे आनंदापेक्षा सॅक्रिफाईस महत्वाचं आहे. त्याच्यासाठी या सणाकडे बघणं गरजेचं आहे. तर त्या निमित्तानं या कायद्याचं पालन करावं असं मी सगळीकडेच आवाहन करतो. आता भुसावळमध्ये किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये खूप चांगलं वातावरण आहे. बाकीचे ठिकाणाच्या तुलनेमध्ये आमची यंत्रणा असेल किंवा सर्व जातीचे, सर्व धर्माचे नागरिक यांच्याकडून खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मागच्या 2 वर्षामध्ये मिळालेला आहे. खूप अतिशय किरकोळ घटना कुठेतरी वगळता कोणत्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कोणत्याही सण उत्सवामध्ये निर्माण झालेला नाही जळगाव जिल्ह्यामध्ये आणि त्याचं श्रेय नक्कीच तुम्हा सर्व शांतताप्रिय नागरिकांना जातं. तर खरं तर मला पण इकडे यायची गरज नव्हती, परंतु म्हणजे तुमचे पिंगळे साहेब आणि सर्व अधिकारी एवढे सक्षम आहेत सगळं हँडल करण्यासाठी, परंतु मला त्यांनी बोलावलं म्हणून मी आलो. नाहीतर आम्ही जनरली येत नाही. अधिकाऱ्यांवर विश्वास आहे आमचा की ते अतिशय खंबीरपणे सगळं हाताळणार आणि सगळ्यांना सुरक्षित ठेवणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. ती आम्ही पाळत आलेलो आहोत, पूर्ण पार पाडत आलेलो आहोत. इथून पण पुढे आपण
पार पाडणार. तर या निमित्तानं आपण या मीटिंगसाठी आले. अतिशय शांतपणे आपण ऐकून घेतलं. इलेक्ट्रिसिटीची जरा गैरसोय झाली तरी आपण संयम ठेवला. सगळेजण थांबला.